नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चाटे करियर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत। आज आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन 12th स्टँडर्डचा हा चॅप्टर या व्हिडिओमध्ये बघणार आहे। ठीक आहे, ऑलरेडी आपण या चॅप्टरचं जे बेसिक आहे त्याचा व्हिडिओ मी यूट्यूबला अपलोड केलेला आहे। अगोदर तुम्ही बेसिकचा व्हिडिओ कंप्लीट बघा, कारण हा याची जी एक्सरसाइज आहे, ठीक आहे, 4.1 ही स्टार्ट करण्या अगोदर हा व्हिडिओ बघण्या अगोदर पहिले ते बघा बेसिक, कारण ते खूप महत्त्वाचं आहे। ठीक आहे, ते जर बेसिक तुम्हाला कळालं तरच पुढे हा पूर्ण जो चॅप्टर आहे तुमचा, ठीक आहे, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन हा तुम्हाला कळेल। ठीक आहे, नाही तर बेसिक नाही माहिती तर तुम्ही हा चॅप्टर सोडवू शकणार नाही, सॉल्व करू शकणार नाही। त्यामुळे अगोदर तो व्हिडिओ बघा आणि नंतर या व्हिडिओला स्टार्ट करा। ओके, आता मॅथ आपल्याला खूप सोपं करायचं आहे। ठीक आहे, त्या मॅथमॅटिक्समध्ये आपल्याला चांगले मार्क्स मिळवायचे आहेत, त्या दृष्टिकोनातून मी जेवढं शक्य होईल तेवढं सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यामुळे प्रत्येकाने व्यवस्थित लक्ष देऊन लेक्चर करायचं आहे। ओके, चला तर आपण एक्सरसाइजला सुरुवात करूया। काय पहिला क्वेश्चन बघा, फर्स्ट फाइंड द कंबाईन इक्वेशन ऑफ द फॉलोइंग लाइन्स। ओके, आता कंबाईन इक्वेशन फाइंड आउट करायचे आहेत आपल्याला। ओके, आता कंबाईन इक्वेशन दोन इक्वेशन असतील, दोन्ही इक्वेशनला काय करायचं, कंबाईन करायचं। ओके, तर बघा त्याच्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलं आहे बघा आपल्याला, इथे बघा 2x हे एक लाईन दिलेली आहे आणि ही एक लाईन दिलेली आहे, दोन लाईन दिलेल्या आहेत। ठीक आहे, तर त्या दोन लाईन काय करायच्या आहेत आपल्याला, कंबाईन करायच्या आहेत। काय करायच्या आहेत, कंबाईन। कसं करणार आहे तर बघा, कंबाईन इक्वेशन of the line 2x plus y is equals to 0 and 3x minus y is equals to 0. ओके, आता कंबाईन करायचं म्हणजे काय करणार, ही लाईन आणि ही लाईन यांच्या दोघांचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन म्हणजे दोघांचा प्रोडक्ट घ्यायचा। बघा आता 2x बघा इकडे 2x प्लस y खूप सिंपल आहे, इंटू दिस इक्वेशन 3x मायनस वाय इज इक्वल्स टू 0, इक्वल टू काय करायचं 0। आता या दोन ब्रॅकेटला सॉल्व करायचं। बघा या 2x ना याला मल्टिप्लाय करायचे, म्हणजे याने इथे मल्टिप्लाय होईल, 2 3 जा 6, ठीक आहे, x इंटू एक्स एक्स स्क्वेअर। ओके, नंतर याने परत याला सुद्धा मल्टिप्लाय करायचं, 2 इंटू एक्स वाय, पण इथे मायनस साईन आहे म्हणून मायनस घ्यायचा, 2x आणि हा y 2xy। ओके, नंतर y ने मल्टिप्लाय करा, y ने याला मल्टिप्लाय करा। ओके, y ने याला मल्टिप्लाय केल्यावर हे याचं प्लस साईन आहे म्हणून प्लस येणार, प्लस 3x आणि हा y। ओके, खूप सिंपल आहे, y ने y ला मल्टिप्लाय करा, पण याचं मायनस आणि सॉरी याचं मायनस आणि याचं प्लस, मायनस प्लस मायनस। ओके, साइन पण खूप महत्त्वाचे आहेत, y इंटू वाय वाय स्क्वेअर, y इंटू वाय वाय स्क्वेअर, ठीक आहे, इक्वल टू 0। बघा आता हे 6x स्क्वेअर, हे 3xy आणि हे मायनस 2xy। ठीक आहे, तर 3xy मधून 2xy गेले तर किती राहील, फक्त xy राहील। ओके, आणि जी मोठी व्हॅल्यू असते त्याचा आपल्याला साईन घ्यायचा असतो, तो प्लस आहे इकडे, xy मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 0। समजलं? ओके, चला बघा आता लक्ष द्या, पुढचं एकदम सिंपल आहे, जास्त काय हार्ड नाही आहे। दोघांचं काय करायचं आहे तुम्हाला, इथे प्रोडक्ट करायचं आहे म्हणजे गुणाकार करायचा आहे। ओके, तर बघा इथे कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन x plus 2y minus 1 and equal to 0 and x बघा x minus 3y plus 2 equal to 0। ओके, तर आता हे दोन इक्वेशन बघा, यांच्या दोघांचं कंबाईन इक्वेशन करायचं आहे।
इंटू धिस इक्वेशन एक्स मायनस 3y प्लस 2 इज इक्वल्स टू 0. ओके, आता परत मल्टिप्लिकेशन करून घेऊया. या एक्सने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. एक्स इंटू एक्स, एक्स स्क्वेअर. ओके, एक्स इंटू हे 3y मायनस आहे म्हणून मायनस, मायनस 3y किंवा अगोदर एक्स लिहू एक्स आणि नंतर वाय लिहू. ठीक आहे, आणि नंतर एक्सने या 2ला सुद्धा मल्टिप्लाय करायचं. प्लस याचं प्लस साईन आहे, 2 इंटू एक्स 2x. ओके, नंतर या वायने सुद्धा पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. फर्स्ट एक्सने मल्टिप्लाय करून घेतलं, नंतर वायने करून घ्या, नंतर -1ने सुद्धा करायचं. ठीक आहे, आता इथे प्लस या 2ने मल्टिप्लाय करा, 2 हे x आणि y 2. ठीक आहे, 2xy. ओके, नंतर या वायने याला मल्टिप्लाय करा, पण इथे मायनस साईन आहे म्हणून इथे पण मायनस येणार. ठीक आहे, 2 3 जा 6 y इंटू वाय वाय स्क्वेअर. ओके, नेक्स्ट वायने या 2ला पण मल्टिप्लाय करा, 2 2 जा 4 प्लस 4y. ओके, नेक्स्ट आता -1ने मल्टिप्लाय करायचं. कशाने मल्टिप्लाय करायचं? -1ने. ठीक आहे, मी याला थोडंसं छोटं करून घेतो म्हणजे आपल्याला इथे जागा भेटेल लिहायला. ओके, ठीक आहे. आता इथे 4ने 2y ने मल्टिप्लाय केला, आता या -1ने सुद्धा मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, -1 इंटू एक्स मायनस एक्स, -1 इंटू हे मायनस मायनस प्लस होणार. ठीक आहे, 3 1 जा 3 3y. ठीक आहे, याला मल्टिप्लाय करायचं, मायनस प्लस मायनस 2 1 जा 2 इज इक्वल्स टू 0. ओके, चला बघा आता लक्ष द्या. इथे एक्स स्क्वेअर ॲज इट इज, हे 3xy आणि हे 2xy, म्हणजे हा मायनस आहे हा प्लस आहे, प्लस मायनस मायनस. 3xy मधून 2xy गेला, किती राहणार? एकच xy राहणार आणि मोठ्या संख्येत चिन्ह मायनसचं. ठीक आहे, xy. ठीक आहे, नंतर वाय स्क्वेअर लिहूया आपण, मायनस वाय स्क्वेअर. ठीक आहे, नंतर एक्स हा 2x आणि त्याच्यातून हा 1x गेला. ठीक आहे, या 2x मधून हा 1x मायनस होणार कारण हा मायनस आहे. 2x मधून 1x गेला तर किती राहणार? इथे फक्त एकच x उरणार. बरोबर आहे, 2 मधून 1 गेला 1 राहणार. नंतर आता हे 4y आणि हे 3y, किती y झाले टोटल? 7y. ओके, आणि परत आता काय इकडे 2 राहिलेलं आहे, -2 इज इक्वल्स टू 0. अशा पद्धतीने हे आपल्याला सोडवायचं होतं. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हे जॉईन केलं. आता तुम्हाला लिहायचं असेल तर याचं स्क्रीनशॉट काढून घ्या. बघा पुढचा प्रश्न काय दिला आहे. प्रश्न तिसरा, पासिंग थ्रू द 2.3 अँड पॅरलल टू द कोऑर्डिनेट ॲक्सेस. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला याचं जॉईनिंग इक्वेशन कसं फाइंड आउट करायचं आहे तर काय दिलेलं आहे बघा, आपल्याला 2 पॉईंट दिलेले आहेत. बरोबर आहे, आणि कोऑर्डिनेट ॲक्सेस म्हटलेलं आहे. मग आता आपण काय करणार, पहिले कोऑर्डिनेट ॲक्सेस काय घेत असतो आपण? एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. बरोबर आहे, एक्स आणि वाय. मग याच्यामध्ये बघा, आता सपोज हा झाला तुमचा वाय ॲक्सिस. ओके, आणि हा घेतोय आपण एक्स ॲक्सिस. ओके, आता इथे आपण 2,3 एक पॉईंट घेऊया, 2,3. बरोबर आहे, आता इथे काय म्हटलं? पॅरलल टू द कोऑर्डिनेट ॲक्सिस. बरोबर आहे, कोऑर्डिनेट ॲक्सिस. मग कोऑर्डिनेट ॲक्सिसला पॅरलल म्हणजेच काय की हा जो 2 पॉईंट आहे. बरोबर आहे, म्हणजे एक आपण एक्स ॲक्सिसला एक वाय ॲक्सिसला पॅरलल लाईन काढणार आहे. ओके, मग कशी येईल बघा, इथे 3 वरून ही लाईन एक्स ॲक्सिसला काय असेल? पॅरलल असेल. ओके, एक्स ॲक्सिसला काय असेल? ही लाईन पॅरलल असेल. आणि इकडे 2 वरून ही लाईन अशी येईल. बरोबर आहे, ही काय असेल? वाय ॲक्सिसला पॅरलल लाईन असेल. कशी असेल? वाय ॲक्सिसला पॅरलल लाईन असेल. मग आता इथे आपण या लाईनवरती, बरोबर आहे, ही लाईन कोणती घेणार आहे आपण? एक्स वाय ॲक्सिस आणि एक्स ॲक्सिससाठी. बरोबर आहे, तर इथे ही लाईन म्हणजेच एक्स इज इक्वल्स टू काय येईल? 2. बरोबर आहे, मग हे जर तुम्ही इकडे प्लस आहे तरी बरोबरच्या चिन्हाची या साईडला घेतल्यावर काय होईल? मायनस होईल. राईट, इज इक्वल्स टू काय होईल इकडे? 0. बरोबर, आता याच्यासाठी ही जी लाईन आहे ही काय वाय साठी आहे. बरोबर आहे, वाय इज इक्वल्स टू काय येईल इकडे? 3. मग आता इथे काय होणार? हे 3 इकडे काय करणार मी? इकडे प्लस इकडे घेतल्यावर मायनस होईल, म्हणजे वाय -3
इज इक्वल्स टू 0. अशा पद्धतीने आपल्याला हे दोन लाईनचे इक्वेशन आपल्याला मिळतील आणि हे दोन लाईनचे इक्वेशन जे आहेत बरोबर आहे ते आपल्याला काय करायचे आहे इथे कंबाईन करायचे किंवा जॉईन करायचे. ओके, तर बघा इथे काय काय लिहायचे बघा, द इक्वेशन ऑफ लाईन passing through 2,3 and parallel to the coordinate okay, parallel to the coordinate x minus 2 is equals to 0 and y minus 3 is equals to 0. राईट, मग आता इथे कंबाईन इक्वेशन फॉर्म करणार आपण यांचं काय कंबाईन. ठीक आहे, लेट्स किंवा इथे आपण x मायनस 2 अँड दुसरा कोणता आहे y मायनस 3 यांना काय करतो इथे जॉईन. ओके, या एक्सनं याला मल्टिप्लाय करा, एक्सनं वायला मल्टिप्लाय करा, एक्स इंटू वाय एक्स वाय, एक्सनं 3ला मल्टिप्लाय करा -3x, या 2ने मल्टिप्लाय करा, हे -2 आहे, -2ने जर मल्टिप्लाय केलं तर मायनस जसंच्या तसं 2 इंटू वाय 2y आणि हे मायनस आणि मायनस 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 प्लस 3 इंटू 2 6. ओके, इज इक्वल्स टू 0. राईट, आता ते इक्वेशन आपल्याला कसं लिहिता येईल बघा, इथे लास्टला एक्स वाय मायनस हे मायनस आणि हे मायनस 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 प्लस 3x, इथे आपल्याला ॲडिशन नाही करता येणार, जसेच्या तसेच लिहायचे कारण हा y आणि हा x आहे. ओके, -2y प्लस 6 इज इक्वल्स टू 0. अशा पद्धतीने आपल्याला हे सॉल्व करायचं होतं. ठीक आहे, तुम्हाला लिहायचं असेल तर याचं स्क्रीनशॉट काढून घ्या, खूप इझी आहे, जास्त काही हार्ड नाही आहे. ओके, तुम्हाला लिहिण्यासाठी याचं स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट 4th नंबर, passing through 2,3 and perpendicular to the line 3x plus 2y minus 1 is equals to 0 and x minus 3y plus 2 is equals to 0. असे दोन आपल्याला इथे लाईन्स दिलेल्या आहेत. तर कसं सोडवायचं आहे बघा, इथे परपेंडिक्युलरची कंडिशन दिलेली आहे. तर आपण पहिले काय करूया, ह्या ज्या दोन लाईन आहे यांना आपण L1 L2 लिहून घेऊया. ठीक आहे, L1 and L2 are line of equation are passing through 2,3 and perpendicular टू, ज्या दोन लाईन आहेत त्या कुठे या पॉईंटमधून पास होणार आहे आणि परपेंडिक्युलर असेल, परपेंडिक्युलर टू लाईन 3x plus 2y minus 1 is equals to 0 and x minus 3y plus 2 is equals to 0 respectively. ठीक आहे, आता बघा आपल्याला नंतर काय करावं लागेल, आता या लाईनचं काय करायचं, पहिले स्लोप काढून घ्यायचा. बरोबर आहे, या लाईनचं काय करावं लागेल, आपल्याला स्लोप काढावा लागेल. बरोबर, मग आता इथे काय करूया आपण, स्लोप काढून घेऊ. ठीक आहे, स्लोप, आता स्लोप कसा काढायचा आहे मी तुम्हाला बेसिक लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, त्याचा व्हिडिओ तुम्ही बघा एकदा. ओके, चला बघा, स्लोप ऑफ L1 अँड किंवा डायरेक्ट इक्वेशन लिहिले तरी काही अडचण नाही आहे. स्लोप ऑफ 3x plus 2y minus 1 is equals to 0 and x minus 3y plus 2 is equals to 0 respectively. किंवा याचा स्लोप काय येईल बघा, r, याचा स्लोप काय येईल, स्लोप r, इथे
मायनस ए बाय बी, ए बाय बी म्हणजे मायनस ए बाय बी म्हणजे ए काय राहणार तुमचा हा 3 आणि बी काय असणार 2 म्हणजेच मायनस 3 डिवायडेड बाय 2. ओके अँड याचा स्लोप काय येणार मायनस ए, इथे काहीच नाही म्हणजे 1 डिवायडेड बाय -3. ओके याचा साईन मायनस आहे त्यामुळे ते -3च घ्यावं लागेल रिस्पेक्टिवली. ठीक आहे रिस्पेक्टिवली. ओके रिस्पेक्टिवली का म्हणतोय मी कारण हे हा पहिल्याचा आहे आणि हा दुसऱ्याचा असं त्याचा अर्थ होतो. ओके आता हा स्लोप पण आपल्याला कंडिशन दिलेली आहे परपेंडिक्युलरची कंडिशन असेल तर या स्लोपला काय करायचं आहे तुम्हाला मायनस करून याला म्हणजे जो डिनॉमिनेटरमध्ये तो न्यूमरेटरमध्ये लिहायचा आहे, न्यूमरेटरमध्ये तो डिनॉमिनेटरमध्ये घ्यायचा आहे. ओके मग इथे देअरफॉर स्लोप L1 अँड L2 आर काय येईल हा 2 डिवायडेड बाय 3 मायनसचा प्लस अँड इथे काय होईल ऑलरेडी 1 डिवायडेड बाय 3 होईल बरोबर आहे. मायनस मायनस कॅन्सल होईल, मायनस मायनस काय होईल कॅन्सल होईल 1 डिवायडेड बाय 3 आणि येथे काय येईल मग तो -3 येईल. ओके काय येईल -3. ओके रिस्पेक्टिवली हा शब्द मुद्दाम लिहितोय मी महत्त्वाचा आहे कारण L1चा हा आणि L2चा हा. ओके मग इकडे काय होईल बघा आता आपल्याला याच्यामध्ये स्लोपचं आपल्याला इक्वेशन माहिती आहे तुम्हाला बरोबर आहे. तर ते कसं लिहायचं असतं कसं घ्यायचं तर बघा पहिले लिहायचं आहे आपल्याला L1 अँड L2 are passing through 2,3 बराबर 2,3 है ना. ओके 2,3 आर इक्वेशन काय येईल बघा आता थोडंसं याला छोटं करून घेतोय. ठीक आहे आर इक्वेशन काय इक्वेशन येईल y मायनस y1 इज इक्वल्स टू m इंटू x मायनस x1 बराबर. आता इथे आपल्याकडे व्हॅल्यूज आहेत त्या पुटअप करायच्या आहेत y मायनस इथे y1 किती येणार हा झाला x1 आणि हा y1. ठीक आहे 3 इज इक्वल्स टू m स्लोप काय आपल्याकडे इथे 2/3 काय तो 2/3 इंटू x मायनस x1 किती येणार 2. ओके हे एक इक्वेशन आपण लिहू शकतो. बघा इथे दुसऱ्या स्लोपसाठी काय येईल y मायनस y1 किती इकडे 3 इज इक्वल्स टू m किती घेणार आपण इथे m आपण किती घेणार आहे -3 घेणार. ठीक आहे स्लोप हा -3 इंटू x मायनस x1 किती इथे 2. ओके तर आता इथे आपण या 3ने बघा या 3ने काय करूया इथे डिवाइड इकडे गेल्यावर तो मल्टिप्लाय होणार या 3ने इथे मल्टिप्लाय करून घेऊ 3 इंटू y 3y आणि हे 3ला या 3ने पण मल्टिप्लाय करायचं आहे 3 3 जा 9 बरोबर. या 2ने आत मल्टिप्लाय करून घ्या 2 इंटू x 2x या 2ने याला पण मल्टिप्लाय करा 2 2 जा 4. ओके आणि हे टोटल किंवा हे टोटल टर्म या साईडला घेऊन जा म्हणजे हे मायनस आहे तर प्लस होतील प्लस आहे तर मायनस होतील. हे 2x जसेच्या तसे. ओके थोडंसं मी छोटं लिहितोय 2x जसेच्या तसे मायनस हे पहिले इकडे घेऊन या हे -3y हे 9 तिकडे गेले तर काय होणार प्लस. ओके आणि हे -4 जसेच्या तसे बरोबर 0. ओके तर हे 2x -3y 9 मधून 4 मायनस करायचे आहेत. ठीक आहे तर किती येतील 5 आणि मोठ्या संख्येत चिन्ह प्लसचं. ओके बघा इथे y -3 या -3ने पण आत मल्टिप्लाय करून घ्या हे -3x हे मायनस मायनस प्लस 2 3 जा 6. ओके हे टोटल टर्म या साईडला घेऊन या y किंवा x अगोदर घेऊया. ओके आता x जर मी अगोदर लिहिला तर काय होईल हे
3x प्लस होतील, मायनस आहे ना, प्लस होतील इकडच्या साईडला आल्यावर. नंतर y ॲज इट इज, हे -3 ॲज इट इज, हे 6 इकडे प्लस इकडे आल्यावर मायनस होतील. आता इथे 3x प्लस y हे मायनस आणि हे मायनस, मायनस मायनस प्लस, म्हणजे हे टोटल काय होणार, इकडे 3 आणि 6 बरोबर आहे, किती झाले 9, आणि मोठ्या संख्येत चिन्ह मायनसचं, -9. ओके, -9 इक्वल टू 0. राईट. आता हे जे दोन इक्वेशन आहे, हे दोन इक्वेशन आपल्याला करायचे कंबाईन. काय करायचे, कंबाईन, म्हणजे लास्ट फायनल आन्सर आपलं येऊन जाईल. ओके, बघा आता कसं करणार कंबाईन. हे 2x - 3y ओके प्लस 5 इंटू दुसरं इक्वेशन काय आपल्याकडे 3x प्लस y -9 इज इक्वल्स टू 0. ओके, आता इथे हे जे इक्वेशन आहे, ठीक आहे ना, हे इक्वेशन कसं सोडवणार आहे आपण, मल्टिप्लाय, याने याला मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे, 2 3 6 x इंटू x x², परत या 2x ना याला मल्टिप्लाय करा y ला, म्हणजे काय होईल, हे प्लस 2x आणि हा y, नंतर हा मायनस आहे म्हणून मायनस. ओके, 2 इंटू 9 18 बरोबर आहे, 9 2 18, आणि हा x ॲज इट इज. नंतर या 3y ने पूर्ण इक्वेशन पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचे, या मायनसनं सुद्धा 3 3 9x. ओके, 3 3 9x. परत इथे 3 इंटू y, हा y इथे पण येईल, 3y इंटू y काय होईल, मायनस साईन आहे, 3y². ओके, 3y². आता मी थोडंसं याला थोडं अजून लहान करून घेतो. ओके, 3y², परत याने 3 9 बरोबर आहे, 3 9 27, हा मायनस आहे आणि हा सुद्धा मायनस आहे, मायनस मायनस प्लस 27y. आता बाकीची टर्म मी खाली लिहितो इकडे. ठीक आहे, चला बघा, लक्ष द्या. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, हे 27y झाले, तर आता आपण इथे फायने सुद्धा मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. 5 इंटू 3, 5 3 15x. ओके, नंतर इथे प्लस 5y आणि इकडे 5 9 ठीक आहे, हे प्लस आहे, हे मायनस, हे प्लस आहे, हे मायनस आहे, मायनस प्लस मायनस. ओके, काय येईल, 9 5 45. ओके, बरोबर 0. राईट. आता इथे फर्स्ट टर्म ॲज इट इज लिहून घेऊया, 6x². आता इथे 2x आणि हे 9x, हे मायनस आहे, हे प्लस आहे, 9 मधून 2 गेले, किती उरले 7xy. ओके, नेक्स्ट हे -18x आणि हे 18तून 15 गेले, किती उरले 3, आणि मोठ्या संख्येत चिन्ह मायनसचं. ठीक आहे, किंवा पहिले आपण y² वाली टर्म घेऊया आणि नंतर x ची घेऊया ही. ठीक आहे, मायनस इथे किती उरतील 3x. ओके, 3x आणि नंतर हे 27y आणि हे 5y, 27 आणि 5 किती 32, 32y, आणि लास्टला -45 इज इक्वल्स टू 0. अशा पद्धतीने आपल्याला हे सोडवायचं होतं. ओके, तुम्हाला लिहायचं असेल तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन 5, फर्स्टमधलाच 5वा प्रश्न आहे. पासिंग थ्रू -1, 1 is a parallel to x plus 3y -1 is equals to 0 and other is a perpendicular to the 2x minus 3y minus 1 is equals to 0. असे दोन आपल्याला दिलेले, दोन कंडिशन दिलेले, एक पॅरलल आणि एक परपेंडिक्युलर. ठीक आहे, तर खूप सोपं आहे, जास्त काही अवघड नाही आहे. कसं सोडवायचं बघा. पहिले आपण L1 कन्सिडर करून घेऊया. ठीक आहे, इथे L1 is line passing through इकडे कोणता पॉइंट दिलाय, -1, 2 and parallel to
एक्स प्लस 3y मायनस 1 इज इक्वल्स टू 0. ठीक आहे. आता याच्यामध्ये याचा स्लोप काढून घेऊया पहिले आपण. स्लोप एक्स प्लस 3y मायनस 1 इज काय येईल, इथे मायनस ए बाय बी, म्हणजे इथे काय होईल 1 आणि हा मायनस 1/3 पण मायनस असेल, मायनस ए बाय बी घेतो ना, मायनस ए डिवायडेड बाय बी. ठीक आहे, हा येईल. ओके. तर याच्यासाठी इक्वेशन सुद्धा आपण लिहून घेऊया. म्हणजे y इज इक्वल्स टू काय येईल, y इज इक्वल्स टू y1 m इंटू x मायनस x1. ओके. तर y मायनस y1 किती येईल इकडे, इकडे y1 मायनस 1. ठीक आहे, म्हणजे हे मायनस आणि मायनस प्लस होणार. m किती आहे, मायनस 1 डिवायडेड बाय 3. आता पॅरललसाठी जसं आहे तसंच ठेवायचं. परपेंडिक्युलरमध्ये फक्त मायनस असेल तर प्लस करतो आणि त्याला उलटं करून घेतो आपण. ठीक आहे, बघा x मायनस x1 किती आहे, x1 किती दिलं आहे 2. ओके, सॉरी 2 हा x1 आहे आणि हा y1 असतो. ठीक आहे, तर इथे आपल्याला काय करावं लागेल, हे मायनस 2 आणि इथे x1 काय करावं लागेल, प्लस 1 घ्यावा लागेल. हा मायनस मायनस प्लस होईल. ओके. आता याच्यामध्ये इथे इक्वल टू 0 राहिला आहे आपला. ठीक आहे. आता हे 3 इकडे डिवाइड आहे, इकडे गेल्यावर काय होणार, मल्टिप्लाय होणार. मग मी याला थोडंसं छोटं करून घेतो. ओके, 3 ने इकडे मल्टिप्लाय करून घ्या. 3 इंटू वाय 3y, हे 3 टू 6 इज इक्वल्स टू या मायनस 1ने आत मल्टिप्लाय करा. 1 नाही लिहिला तरी काही अडचण नाही आहे, पण मायनसनं आत मल्टिप्लाय करून घ्या. मायनस एक्स हे प्लस मायनस मायनस 1. ओके. आता इथे ह्या दोन्ही टर्म इकडे निगेटिव्ह आहे, इक्वल साईडच्या इकडे घेतल्या तर काय होणार, त्या पॉझिटिव्ह म्हणजे प्लस होणार. म्हणजे एक्स हा प्लस झाला, हे प्लस 3y ॲज इट इज. ओके, मायनस 6 ॲज इट इज, हे प्लस 1 होणार इकडे आल्यावर, इक्वल टू 0. ठीक आहे. आता इथे याच्यामध्ये एक्स प्लस 3y मायनस आणि हे प्लस, मायनस प्लस मायनस 6 मधून 1 गेला 5 मायनस 5. ओके. आता सेम आपण इथे इकडे सॉल्व करूया याला. आता आपल्याला काय घ्यायचं आहे, L2 इज लाईन पासिंग थ्रू. ठीक आहे, सेम पॉइंट पासिंग थ्रू कोणता, -1, 2 अँड परपेंडिक्युलर 2x मायनस 3y मायनस 1 इज इक्वल्स टू 0. ओके. मग याच्यासाठी स्लोप. ठीक आहे, स्लोप 2x मायनस 3y मायनस 1 इज इक्वल्स टू 0 इज काय येईल, इथे मायनस 2 डिवायडेड बाय मायनस 3, कारण मायनस ए बाय बी आणि हा मायनस आहे ऑलरेडी म्हणून मायनस मायनस हे काय होणार, प्लस होणार 2/3. पण परपेंडिक्युलर कंडिशनसाठी स्लोप काय येणार, स्लोप L2 इज काय येईल, -3 डिवायडेड बाय 2 हा येईल. ओके. मग आता इक्वेशन लिहून घेऊ. y मायनस y1 इज इक्वल्स टू m इंटू x मायनस x1. ओके. तर बघा y किती आहे, y मायनस y1 किती आपल्याकडे 2 इज इक्वल्स टू y1 किती झाला 2. ओके. आणि x1 सॉरी m-3 डिवायडेड बाय 2, x1 किती येईल, x1 -1 आहे, मायनस प्लस. ओके. हे 2 इकडे डिवाइड, इकडे गेल्यावर मल्टिप्लाय, 2y मायनस 2 टू 4 इज इक्वल्स टू -3x, हे मायनस आणि प्लस -3. ओके. हे इकडे घेऊन टाका, 3x मायनस हे प्लस 2y, हे -4, हे 3 इकडे आल्यावर प्लस होणार इक्वल टू 0. ठीक आहे. आता याच्यामध्ये इथे 3x आणि हा काय होणार, प्लस 2y ॲज इट इज, हे प्लस मायनस होणार 3 मायनस 4 मायनस 3. ठीक आहे, 4 मायनस 3 -1. ठीक आहे, इज इक्वल्स टू 0. आता आपल्याला इथे हे दोन इक्वेशन, हे एक इक्वेशन आणि हे एक इक्वेशन, दोन्ही इक्वेशन काय करायचे, कंबाईन करायचे. ओके. तर मी याला आपल्याला थोडीशी जागा करतोय ते कंबाईन करण्यासाठी. ओके 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 ओके.
दोन इक्वेशन आपण काय करूया कंबाईन करून घेऊया. ओके, आता इथे कंबाईन बघा फर्स्ट काय इक्वेशन x प्लस 3y मायनस 5 इज इक्वल्स टू 0. तर आता इथे इक्वल टू 0 नाही करणार कारण आपल्याला इथे मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, इनटू दुसरं इक्वेशन काय आलं 3x प्लस 2y मायनस 1 ओके इक्वल टू 0. आता इथे आपण मल्टिप्लाय करून घेऊया. ओके, बघा आता काय होणार आहे मल्टिप्लिकेशन कसं येईल बघा. इथे या एक्सनं याला मल्टिप्लाय करायचं आहे 3 ॲज इट इज. ओके, एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर. ओके, बघा लक्ष द्या. नंतर या एक्सनंच या 2yला प्लस 2y 2xy लिहूया 2xy. ठीक आहे, परत या एक्सनं मायनस एक्स. ओके, नंतर परत 3ने 3 काय होईल 3 3 जा 9xy. ठीक आहे, 9xy. परत या 3ने याला 3 2 जा 6 प्लस 6y स्क्वेअर. ओके, परत याने याला मायनस 3 1 जा 3y. ओके, नंतर 5ने मल्टिप्लाय करा 5 3 जा 15 5 3 जा 15 मायनस येईल तो कारण इथे याचं साईन मायनस आहे. 5 3 जा 15x. नंतर या 5ने याला पण मल्टिप्लाय करायचं प्लस मायनस 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 5 2 10y. आणि नंतर या 5ने परत याला पण मल्टिप्लाय करा मायनस मायनस प्लस 5 1 5 इक्वल टू 0. ओके, आता इथे 3x स्क्वेअर हे 9x आणि हे 2xy किती झाले टोटल 11xy. ओके, नंतर हे प्लस 6y स्क्वेअर ॲज इट इज. ओके, प्लस 6y स्क्वेअर ॲज इट इज. नेक्स्ट मायनस हा मायनस एक्स आणि हा मायनस 15 किती झाले मायनस 16xy मायनस मायनस प्लस हा 1 आणि हे 15 16. ओके, हे मायनस 10 आणि हे मायनस 3y टोटल किती झाले मायनस 13. ओके, मायनस 13y. ओके, आणि प्लस 5 इक्वल टू 0. अशा पद्धतीने हे इक्वेशन आपल्याला मिळतं. ओके, अशा पद्धतीने आपण हे सॉल्व करू शकतो. तुम्हाला समजण्यासाठी सुद्धा एकदम सोप्या पद्धतीने सांगितले मी. ओके, आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाकीचे राहिलेले जे क्वेश्चन्स आहेत मी ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहे. त्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूया. ओके.